तुमचा पहिला प्रश्न आहे, चंद्रावर पाणी असल्याचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशाने लावला? तुमचे ऑप्शन आहेत भारत, पाकिस्तान, अमेरिका, चीन. चंद्रावर पाणी असल्याचा सर्वप्रथम शोध हा भारताने लावलेला आहे, त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जनगणनेत सर्वाधिक लिंग गुणोत्तर नोंदवले गेले? तुमचे ऑप्शन आहेत 1951, 1901, 1991, 2011. भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर 2011च्या केले गेले आहे. लिंग गुणोत्तर 943 होते. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या देशात झाडे लावण्यावर सरकारी नोकरी मिळते? तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, फिलिपिन्स. तुमचा चौथा प्रश्न आहे, 2001 ते 2011 दरम्यान भारतात महिला साक्षरतेत किती टक्के वाढ झाली? तुमचे ऑप्शन आहेत 5%, 22%, 11.8%, 14%. 2011च्या महिला साक्षरतेत एकूण वाढ ही 11.8% इतकी झालेली आहे, त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत शनी, शुक्र, मंगळ, बुध. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह हा शुक्र ग्रह आहे, कारण शुक्राच्या वातावरणात अतिशय दाट कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे तीव्र ग्रीनहाऊस प्रभाव निर्माण होतो. सरासरी तापमान सुमारे 460 अंश सेल्सिअस आहे. तुमचा सहावा प्रश्न आहे, 2011च्या गणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्या वाढ सर्वाधिक आहे? तुमचे ऑप्शन आहेत दिल्ली, पुडुचेरी, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, दादरा आणि नगर हवेली. लोकसंख्या वाढ सुमारे 55.9%. तुमचा सातवा प्रश्न आहे, भगवान बुद्धांना ज्ञान कोठे मिळाले? तुमचे ऑप्शन आहेत कुशीनगर, श्रीवस्ती, गया, बोधगया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, बोधगया. तुमचा आठवा प्रश्न आहे, जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 22 मार्च, 28 मार्च, 22 एप्रिल, 30 जानेवारी. जागतिक जल दिन हा 22 मार्च रोजी साजरा केला जातो, त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. तुमचा नववा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत रोटी, खिचडी, पनीर, डाळ आणि तांदूळ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, खिचडी. तुमचा 10वा प्रश्न आहे, महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत बुलबुल, चेतक, बादल, हायग्रीव. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.